गेल्या 2 दिवसापूर्वी नदीला पाणी सोडण्यात आलं आणि या पाणी सोडलेल्या प्रवाहामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं या नदीमध्ये दूषित पाणी सोडलेलं आहे आणि या दूषित पाण्यामुळे या ठिकाणच्या परिसरामध्ये संगमनेरपासून तर नेवाशापर्यंत हे पाणी लोक पितात, माणसं पितात आणि याच्यातल्या माशांना अतिशय पाणी हे खराब असल्यामुळे नदीतले मासे मरून वर आलेले आहेत। आणि दुसरं असं का या परिसरामध्ये अतिशय घाण पाणी झाल्यामुळे जर हे लोक पाणी पिले नदीचं तर लोक आजारी पडणार आणि आजारी पडल्यामुळं वातावरण दूषित होणार। या वातावरण दूषित झाल्यामुळे प्रशासनानं याचा सखोल अभ्यास करून हे पाणी कोणी आणि कसं काय या नदीमध्ये सोडलं आणि या दूषित पाण्यामुळे नदीवर पूर्णपणे फेस आलेला आहे, तेव्हा याचा शासनाने ताबडतोब विचार विनिमय करावा आणि याची ताबडतोब चौकशी करे असं आमचं पिंपरणे ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि पूर्ण परिसराच्या नागरिकांच्या वतीनं कळकळीची विनंती करीत आहे। तालुक्याची जीवनवाहिनी प्रवरामाईच्या या पाण्याचा विसर्ग नेहमी सोडला जातो। 15 दिवसातून, महिन्यातून आम्ही अनेक वेळा प्रवरामाईच्या परिसरात येतो जातो पाहतो, परंतु अशी विरोधक परिस्थिती आम्ही पहिल्यांदाच पाहिली। हे आता पूर्णतः पाणी सोडल्यानंतर स्वच्छ पाणी सोडल्यानंतर खालची वाळू दिसायची, परंतु आता परिस्थिती अशी आहे का पाणी काळं पाणी आलेलं आहे, पाण्याचा फेस होतोय, म्हणजे याच्यातून काहीतरी केमिकल किंवा काहीतरी वेगळं या प्रवरामाई सोडलंय असा आम्हाला संशय आहे। याची प्रशासनाने चौकशी केली पाहिजे। या पाण्याची आता आम्ही 2 ते 3 बॉटल भरून लॅबला त्याचे पाणी चौकशीसाठी देणार आहे आणि प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की असं काही होत असेल तर आपण जागरूक नागरिक आणि लोकांचे याच्यात जनावरं पाणी पिणारे, ते माणसं पाणी पितात आणि हे पाणी पिऊन जर कोणाचं आरोग्य जर धोक्यात येणार असेल तर आपणही हे याच्यावर चौकशी केली पाहिजे अशी मी प्रशासनाला विनंती करतो।